जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे स्वप्नील वाघ सर या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये नागपूर शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 28 जुलै 2024 ला विचारली गेलेली सर्व अंकगणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्स नुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शॉर्ट ट्रिक्स पद्धत आणि आपण आपल्या स्वप्नील वाघ सर या ऍपच्या माध्यमातून पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बॅट्समन, लोहमार्ग आणि कारागृह असे संपूर्ण पेपर अगदी स्पष्टीकरणासह आपल्या ऍपवर अपलोड केलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितले तर तुम्हाला येत्या पोलीस भरतीला 100% चांगले मार्क भेटतील. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नांकडे. जर 8 गुणिले 2 बरोबर 4, 8 गुणिले 4 बरोबर 2, 16 गुणिले 8 बरोबर 2, तर 32 गुणिले 2 बरोबर किती? अशा पद्धतीने आपल्याला काय विचारलाय तर प्रश्न दिलेला आहे. मग या प्रश्नामध्ये लॉजिक काय आहे ते बघू बरं. आता इकडे 8 गुणिले 2 केले किती येतात? 16 येतात. पण इकडे किती दिलेले? 4 दिलेले. म्हणजे हे उत्तर काय आहे तर काहीतरी वेगळे, ज्या गुणाकाराच्या ठिकाणी काहीतरी वेगळं चिन्ह वापरून 4 येत आहे. मग आपण चिन्ह चेंज करून बघू बरं. या गुणाकाराच्या ठिकाणी भागाकार करून बघू. काय करू? भागाकार. म्हणजेच आता आपलं 8 भागिले 2 करून बघू बरं. मग 8 भागिले 2 केले तर 2च्या पाड्यात 8 किती नंबरला येतात? 4 नंबरला. म्हणजे बे एक बे, बे एक बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8. म्हणजे उत्तर किती आलं तर 4 उत्तर आलं. म्हणजे उत्तर काय होत आहे? बरोबर उत्तर येते. त्याच पद्धतीने पुढे लॉजिक लागते का ते बघू बरं. पुढल्या संख्येला लॉजिक लागतंय का ते बघू आपण. तर चला द्या एक लक्ष. 8 आहे बरोबर आहे. 8 भागिले 4. मग आता 4च्या पाड्यात 8 किती नंबरला येतात? तर 4 1 4, 4 2 8. म्हणजे उत्तर किती आलं? 2. म्हणजे आपलं लॉजिक काय लागतंय? एकदम बरोबर लागत आहे. त्याच पद्धतीने पुढे लागतंय का बघू बरं. मग आता 16 भागिले 8 काय? 16 भागिले 8 करून बघू. मग आता 8च्या पाड्यात 16 किती नंबरला येतात ते काढू. मग 8 1 8, 8 2 16 बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती आलं? 2 आलं. हे पण उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. आता पुढलं समीकरण आपण व्यवस्थित समजून घेऊया. मग आता आपल्याला काय दिलंय? 32 बरोबर आहे. 32 भागिले 2. आता यांना काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. तर इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. बे एक बे, बे एक बे, बाकी किती उरली? 1 उरली. 12 तयार झाले. मग 2च्या पाड्यात 12 किती? 6 नंबरला येतात. बेसक 12 किती उरले? तर 16 उत्तर आलं. किती आले? 16. मग आता योग्य पर्याय क्रमांक किती? 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो लॉजिक काय होतं? तर ज्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह होतं तिथे चिन्ह कसं लावायचं? भागाकार लावायचं होतं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला प्रश्न काय दिलाय तो व्यवस्थित समजून घेऊया. जर यस म्हणजे अधिक, हॅश म्हणजे वजा, ऍड्रेस म्हणजे गुणिले आणि स्टार म्हणजे भागिले, तर 16 यस, 4 ऍड्रेस, 5 हॅश, 7 2 स्टार 8 बरोबर किती? आता आपल्याला संपूर्ण दिलेले उदाहरणात फक्त उदाहरण काय करायचंय तर मांडून घ्यायचं आहे. आधी आपण काय करूया? संख्या मांडून घेऊया. मला संख्या काय दिली आपल्याला? 16. इकडे काय दिला? यस दिला. यस साठी आपण जागा सोडूया. 4 ऍड्रेस दिला त्यासाठी जागा सोडूया. 5 हॅश दिला त्यासाठी जागा सोडूया. त्यानंतर 72 स्टार साठी जागा सोडूया. इकडे किती? 8. मग आता हे का बरं जागा सोडली तर कलर मध्ये आपण लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता यस, यस साठी काय वापरलाय? अधिकचं चिन्ह. त्यानंतर ऍड्रेस काय वापरलाय? तर गुणाकार. मग इकडे आपण काय करणार? गुणाकार. त्यानंतर काय? हॅच. तर हॅच साठी काय वापरलंय? वजाबाकी चिन्ह. मग इकडे काय टाकणार आपण? वजा. मग त्याच्यानंतर काय आलं? स्टार. स्टार साठी काय वापरलाय?
भागिले, इकडे काय येणार भागिले बरोबर किती. ठीक आहे, या पद्धतीने आता आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, बोर्ड मार्क्स पद्धतीने सोडवावं लागेल. आता सर्वप्रथम काय करावं लागेल, भागाकार म्हणजे जिथं काय करावं वजाबाकी चिन्ह आहे तिथं आपण काय करूया कंस टाकूया. टाकले इकडं या पद्धतीने कंस. ठीक आहे, या पद्धतीने कंस टाकून घेतला. आता इकडे सर्वप्रथम काय आहे भागाकार. मग आता आपण काय करूया भागाकार करूया. मग आता 72 भागिले किती 8, त्यानंतर मायनस बरोबर 5 इकडं ब्रॅकेट कंप्लीट इकडं. ठीक आहे, संख्या मांडून घेतली. मग आता 8च्या पाड्यात 72 किती नंबरला येतात ते माहित पाहिजे. 9 8 72 किती 9 नंबरला 72 येतात. 8 9 72 उत्तर किती आलं 9. 9 वजा आता या दोघांचा गुणाकार करून घेऊया. मग 5 चक 5 पाऊन 10 5 15 5 चक 20 किती आले 20 आणि प्लस किती 16. ठीक आहे, आता सर्वप्रथम यांची काय होईल तर बेरीज होईल. बेरीज कसली होईल 16 आणि 20. आता 16 आणि 20 ची बेरीज किती होते तर 36. किती होते 36 आणि 36 मधून काय करा 9 वजा करा. आता मला सांगा 36 मधून 9 गेले तर विद्यार्थी मित्रांनो किती राहतात तर राहतात 27. किती राहतात 27. समजलं. म्हणजेच या पद्धतीने योग्य पर्याय क्रमांक किती आला आपला तर 2 नंबर हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिला नीट व्यवस्थित समजून घेऊया. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता जो प्रश्नचिन्ह इडं दिलाय तिला काय करायचं योग्य पर्याय निवडायचा आहे. पण इडं योग्य पर्याय निवडण्यासाठी या दोन आकृत्यामध्ये काय संबंध आहे तो आपल्याला आधी समजला पाहिजे. तर या आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर याच्यामधला संबंध काय येतोय ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता यामध्ये उदाहरणार्थ 2 गुणिले 42 करून बघितलं बरं. मग आता 42 गुणिले 2 तर 42 गुणिले 2 किती येतात 84 येतात. किती येतात 84 येतात. म्हणजे लॉजिक सापडलं. इकडं काय खालील दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. त्याच पद्धतीने पुढे येतो का बरोबर 13 बरोबर 13 गुणिले 3 मग 13 39 किती येतात 39 आले. ओके, मग आता प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येईल जेव्हा 15 आणि प्रश्न चिन्हाच्या ठिकाणच्या संख्येचा गुणाकार केल्यावर किती येईल 150. आता सर्वांना माहिती आहे 15 ला कितीने गुणले 150 येतात. म्हणजे उदाहरणार्थ 15 ला कितीने 10 ने गुणले म्हणजेच किती येतात 150 येतात. म्हणजेच हे किती येणार 150 येणार. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी किती येणार तर 10 येणार. किती येणार 10. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर हा आपला योग्य उत्तर आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो असे शॉर्ट ट्रिक व्हिडिओ तुम्हाला प्रकरणानुसार बघायचे असेल विद्यार्थी मित्रांनो आपले स्वप्नील वागसर हे प्ले स्टोअर वर जाऊन हे ऍप डाउनलोडिंग करा. त्यावर अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण अगदी बेसिक पासून थर्ड लेवल पर्यंत संपूर्ण प्रकरण आपण अपलोड केलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितले तर तुमचा गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणामध्ये एकही मार्क पुढं जाणार नाही. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. रोमन संख्या चिन्हानुसार XVII अधिक IX वजा IV अधिक C बरोबर किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय. तर चला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न कसा सोडवायचा मी तुम्हाला ते सांगतो. यासाठी मी शॉर्ट ट्रिक्स पद्धत पण सांगतो आणि कशासाठी काय वापरायचं ते पण सांगतो. आपल्याला काय दिला X VII बरोबर आहे. त्यानंतर अधिक IX वजा IV प्लस C बरोबर किती. आता अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय तो आपण प्रश्न काय करूया समजून घेऊया. हे किती 10 10 आणि 5 15 15 आणि 2 17 किती झाले
17 अधिक हे 10 मधून किती एक मायनस केला म्हणजे किती झाले 9 वजा 5 मधून एक वजा केला म्हणजे किती 4 आणि सर्वांना माहिती सी साठी काय म्हणतात तर सी साठी काय वापरतो ऋण संख्येत तर 100 आलं लक्षात आणि बरोबर किती. आता चला एक लक्ष द्या मग 17 आणि 9 किती होतात पुढं एका पेनचा वापर करतो 17 आणि 9 किती होतात तर 26 किती होतात 26 वजा 4 जशाला तसे 100 प्लस जशाला तसे बरोबर किती. तर चला विद्यार्थी मित्रांनी लक्ष द्या मग आता 26 मधून 4 काढायचे काय काढायचे 26 मधून 4 गेले तर किती राहतात 22 आणि 22 प्लस हे किती 100 अधिक लक्ष द्या विद्यार्थी आता 100 मध्ये 22 मिळवायचे हे सर्वांना माहिती किती होतात तर 122 किती होतात 122 आहे का पर्यायांमध्ये हो तर 2 नंबरचं आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो रोमन संख्येवर अशा पद्धती पण तुम्हाला रोमन संख्या माहीतच नाही कशी लिहायची आणि कशी तयार करायची तर चला ह्या प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो रोमन संख्या कशी तयार करायची. तसंच आपल्या प्ले स्टोअर वर गेल्यानंतर त्यावर संपूर्ण प्रकरण आपण टाकलेले तिथे जाऊन बघितलं तर रोमन संख्या तुम्हाला हे प्रकरण लवकरात लवकर समजेल. पण एक सांगतोय तुम्ही व्हिडिओ बघत असाल प्रश्नपत्रिका संच मधील तर लगेच तुम्हाला काही सेकंदात सांगतो. तर रोमन संख्या 1 ते 10 पर्यंत पाठ असेल तर तुम्ही 30 पर्यंत रोमन संख्या कशी लिहू शकतात. तर चला द्या एक लक्ष 1 बरोबर आहे 1 त्यानंतर 2 3 4 आणि 5 त्यानंतर 6 7 8 9 आणि 10 इथपर्यंत तुम्हाला काय माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर रोमन संख्या. चला इकडे लक्ष द्या आता रोमन संख्या सर्वांना माहिती आहे 10 पर्यंत असं मी ग्राह्य धरतो आणि 30 पर्यंत कशी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने तयार करायची हे तुम्हाला मी सांगतो. 1 साठी काय वापरतात आय 2 साठी काय वापरतात डबल आय 3 साठी काय वापरतात 3 आय पण 4 साठी काय डबल आय वापरतात 4 आय तर नाही 3 पेक्षा जास्त संख्या रोमन संख्येत वापरती नाही. मग आता 4 साठी काय वापरतात व्ही बरोबर आहे व्ही म्हणजे 5 मधून किती वजा झाले 1 वजा झाला हे झाले 4 आणि 5 साठी काय वापरतात व्ही आणि 6 साठी काय वापरतात व्ही आय म्हणजे 6 7 साठी वापरतात व्ही डबल आय त्याच्यानंतर 8 साठी काय वापरतात व्ही बरोबर आहे आणि 3 वेळेस आय हे झाले तुमचे 8. पण 9 साठी काय वापरते हे माहित पाहिजे पण 10 साठी काय वापरते ते माहिती आहे तुम्हाला काय एक्स मग काय करायचं 10 मधून 1 वजा करा नियमानं आले तुमचे किती 9 आलं लक्षात या पद्धतीने. आता 10 पर्यंत तुम्हाला रोमन संख्या संपूर्ण माहिती आहे. मग आता शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने काय करायची पुढील संख्या लिहायची बरोबर आहे 30 पर्यंत. आता मी तुम्हाला 11 सांगतो कशा कर आता 1 दिसतोय 1 च्या पुढे फक्त काय करायचा एक्स लावायचा झाले 11 हे झाले 12 हे झाले 13 हे झाले 14 हे झाले 15 हे झाले 16 हे झाले 17 हे झाले 18 हे झाले 19 आणि झाले 20. समजलं. आता 30 पर्यंत जायचं आपल्या बरोबर फक्त एक पुढे काय लावायचा एक्स हे झाले 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. फक्त किती 1 ते 10 तुम्हाला रोमन संख्या माहित असेल तर तुम्ही किती 30 पर्यंत अशा शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने काढू शकतात. पण अजून एक आपल्याला एक प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो तर रोमन संख्या किती चिन्हांपासून तयार झालेली बरोबर आहे रोमन संख्या किती चिन्हांपासून तयार झालेली ते माहित असणं गरजेचं आहे. तर चला इकडे लक्ष द्या आता 1 बरोबर आहे 1 साठी काय वापरतात आय वापरतात ही माहिती बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढं 5 साठी काय वापरतात व्ही वापरतात. त्यानंतर पुढं 10 साठी एक्स वापरतात ठीक आहे. मग त्याच्यानंतर पुढं काय येतो 50 साठी काय वापरतात एल वापरतात आणि त्याच्यानंतर पुढं ठीक आहे 100 साठी काय वापरतात सी वापरतात
आणि राहिलेले पुढले अंक, ठीक आहे, मग 500, ठीक आहे, 500 साठी काय वापरतात, डी वापरतात. आणि शेवटचा राहिलेला तुमचा अंक किती, 1000, तर 1000 साठी काय वापरतात, यम, काय वापरतात, यम वापरतात. हे 7 चिन्हांपासून काय झालेले, रोमन संख्या तयार झालेली आहे. रोमन संख्येवर याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारतात. रोमन संख्या किती चिन्हांपासून तयार झालेली आहे, तर किती चिन्हांपासून, तर 7 चिन्हांपासून तयार झालेली आहे. हे 7 चिन्ह तुम्हाला माहित पाहिजे. 1 साठी आय, 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी यम. या गोष्टी माहित असेल तर रोमन संख्येमध्ये याच्या सोडून दुसरे प्रश्न विचारले जात नाही. तसं आपल्या स्वप्नील वाघ सर या प्ले स्टोअरच्या ऍपवर संपूर्ण प्रकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स आणि बेसिक मेथड मध्ये टाकलेले आहे. ते व्यवस्थितरित्या बघितले 100% तुमच्या संकल्पना कंप्लीट होते. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. खालील संख्या मालिकेत 20वी संख्या कोणती. आता प्रश्न असा दिलाय, लगेच घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न तुम्हाला 3D ह्या प्रकरणावरला दिलाय आणि 20वे पद काढायला लावले. एकदम शॉर्ट पद्धतीने सांगतो. आता संख्या इकडे बघा आपल्याला काय दिलंय, 24, 21, 18, 15, 12 डॅश 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 या पद्धतीने आपल्या संख्या दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये पहिलं पद काय दिलेलं आहे, 24. मग पहिल्या पदासाठी ए मांडा आणि ते 24 तशाला तशी लिहा. आता या दोघांची वजाबाकी करा. 24 मधून 21 गेली, किती राहतात, 3, बरोबर आहे. 21 मधून 18 गेली, किती राहतात, 3. म्हणजेच आपल्याला काय डी किती भेटला, तर -3. आता -3 भेटला, किती पद काढायला लावलं, 20वं, म्हणजे टी, बरोबर आहे, 20. तिथं 20वं पद काढायचं आहे. आता यासाठी एक सूत्र आहे, ते सूत्र तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. टी बरोबर आहे, बरोबर ए अधिक ब्रॅकेट मध्ये n -1 ब्रॅकेट कंप्लीट गुणिले डी. चला बरं मग आपण किमती भरूया. मग आता ए किती दिला आहे, 24 अधिक ब्रॅकेट मध्ये n म्हणजे किती पद, 20वं पद, 20 वजा 1 ब्रॅकेट कंप्लीट गुणिले डी किती दिलाय, 3, बरोबर आहे, -3. आता चला यांचा काय करूया, आपण समीकरण सोडून घेऊया आधी. सर्वप्रथम आधी पहिल्यांदा ब्रॅकेट होतं, 20 मधून 1 गेले, किती राहिले, 19 गुणिले, बरोबर आहे, -3. मग इकडे काय राहिले, 24 प्लस, आता इकडे यांचं काय होईल, सर्वप्रथम तर गुणाकार होईल. मग 19 त्रिक किती, 57. पण उत्तर इकडे प्रश्नामध्ये काय वजा चिन्ह आहे, इकडे काय येणार वजा. इकडे काय राहिले, 24 प्लस हे कशात येतील, ब्रॅकेट मध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या, एक नवीन समीकरण. इकडे काय तयार होईल, पहिल्या संख्येला अधिक चिन्ह, दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह, तर क्रिया काय होईल, वजाबाकीची, आणि उत्तरला चिन्ह काय राहील, मोठ्या संख्येचे. लक्षात, मोठ्या संख्येचे चिन्ह राहील. समजलं, ओके. मग चला आता संख्या आपण इकडे मांडून घेऊया. मग आता 24 वजा 57, बरोबर आहे. आता 57 मधून 24 वजा करा किंवा 24 मधून 57 वजा करा, तर किती राहत आहे विद्यार्थी मित्रांनो, तर राहत आहे तुमचे 33. पण मोठ्या संख्येला चिन्ह काय, मायनस, उत्तराला चिन्ह काय येणार, मायनस येणार. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती आला तुमचा, 3 हे तुमचं योग्य उत्तर आलेलं आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय दिलाय नीट आपण समजून घेऊया. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. आता करणीमध्ये इकडे काय दिलाय, किंमत काढा. करणीत किती दिले, इकडं 16 दिले. मग आता करणीमध्ये 16 म्हणजे वर्गमूळ काढायचं. आता 16चे वर्गमूळ किती विद्यार्थी मित्रांनो, तर 4. आता 4 वजा 40, बरोबर आहे, हे करणीमध्ये. आता यांची काय करणार आपण, वजाबाकी करणार. आता 40 मधून 4 गेले तर किती राहिले,
36 हे कशात करणीमध्ये. मग मला सांगा जे 36 चे वर्गमूळ किती येतात 6 येतात. किती येतात 6. हे 6 लिहून घेतले. आता पुढे करणीमध्ये किती राहिले विद्यार्थी मित्रांनो वेगळ्या पेनचा वापर करतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आता करणी बरोबर आहे 70 मायनस 6 बरोबर -6. आता मला सांगा 70 मधून 6 गेले किती 70 मधून 6 गेले तर तुमचे किती राहतात विद्यार्थी मित्रांनो 64. किती राहतात 64. ठीक आहे चला द्या एक लक्ष किती राहतात 64. मग आता मला सांगा 64 चे वर्गमूळ किती येतात तर 64 चं वर्गमूळ किती येतं 8 येतं. किती येतं 8. आता 8 तुम्ही कशात मांडणार विद्यार्थी मित्रांनो तर वेगळा पेनचा वापर करतो म्हणजे लवकर लक्षात येईल तुमच्या. बरोबर आहे. आता हे समीकरण सोडवायचं बरोबर आहे. मग आता 41 बरोबर कसलं चिन्ह आहे प्लस प्लस 8 बरोबर आहे. आता या दोघांची काय करणार आपण बेरीज करणार. मग आता 41 आणि 8 या दोघांची बेरीज केली तर किती होते 49. किती होते 49. आता हे 49 आले. मग मला सांगा करणीमध्ये 49 म्हणजे 49 हे कशाचे वर्गमूळ आहे तर कशाचे 7चे. म्हणजे उत्तर आपलं किती आलं तर 7. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती आला 2 हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. एकदम ह्या पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवलं विद्यार्थी मित्रांनो. जास्त काही खाडाखोड नाही मांडणी नाही एकदम स्टेप बाय स्टेप मांडलं तरी तुमचं उत्तर येईल. समजलं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याकडे प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी होती तितक्याच रांगा होत्या. मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी उभ्या असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. आता इकडे तुम्ही विचार करत असाल विद्यार्थी मित्रांनो इकडे आपल्याला संख्या दिली इकडून तेवढे तिकडून एवढे मग मध्ये मी काढला असता. पण यासाठी एक शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो. ज्या ठिकाणी पर्यायांमध्ये 1 2 3 4 पर्याय दिले या पर्यायांमध्ये अशी वर्गसंख्या शोधायची जी वर्गसंख्या काय आहे विषम वर्गसंख्या निघते. ते तुमचं उत्तर निघतं. काय निघते जी विषम संख्या म्हणजे माहिती आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी विषम संख्या. आधी विषम संख्या माहित करून घ्या काय असते ती. विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात. एकक स्थान म्हणजे काय संख्येच्या शेवटी हे अंक असतात त्यांचा वर्ग असतो. त्यांचं काय असतं तर उत्तर असतं. पण विद्यार्थी मित्रांनो संख्या इकडे सगळ्या त्याच दिल्या आणि उत्तर आपल्याला काढायचंय. पण आता इकडे पर्यायमध्ये तसे दिलेले. आता 121 कशाचा आहे 125 कशाचा वर्ग आहे का तर नाही. 36 आहे कशाचा आहे पण तो 6चा आहे. ठीक आहे 64 आता 64 कशाचा आहे 8चा. त्याच पद्धतीने 121 चा विचार केला तर कशाचा 11 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे. किती योग्य पर्याय क्रमांक किती 4. हे तुम्ही काढलं पण आपल्याला काय प्रॅक्टिकली काढायचंय तर मग इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रॅक्टिकली उत्तर काढायचे. उदाहरणार्थ आपण इकडून 6 विद्यार्थी पकडले राजू मध्यभागी पकडला बरोबर आहे आणि राजूच्या ह्या बाजूने बी किती 6 मुलं. आता मला सांगा किती आले 6 मुलं. मग आता 6 आले बरोबर आहे. आता 6 6 किती होत्या 12 होत्या बरोबर आहे. बरोबर आहे 6 6 12 म्हणजे राजू काय केला दोन्ही करून मोजल्या केला. मग काय करावं लागेल 1 वजा करावं लागेल. 1 वजा केला म्हणजेच मग मला सांगा इकडे किती राहिले 11. मग मला सांगा पोरांनो 11चा वर्ग किती येतो तर किती येतो 121. समजलं. या पद्धतीने उत्तर काढायचं होतं. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धती सांगितली तुम्हाला. जास्त काही अवघड सांगितलं नाही. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे.
रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहेत. 2 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:6 असेल तर रमाचे सध्याचे वय किती वर्ष असेल? अशा पद्धतीने आपल्याला काय विचारलाय तर प्रश्न दिलेला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवायचा ते सांगतो. आता आपल्याला कोण दिली रमा आणि माला, त्यांची नावं लिहून घ्या. रमा आणि माला. ठीक आहे, रमा आणि माला. आता ज्या माहिती दिल्या त्या आपण काय करूया, उदाहरणामध्ये जी माहिती दिली ती इकडे आपण लिहून टाकूया. ठीक आहे, मग आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, इकडे लक्ष द्या, यांचं गुणोत्तर बरोबर आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती दिलंय 5:6. किती वर्षानंतर आहे 2 वर्षानंतर. मिळून लिहून घ्या 2 वर्षानंतर गुणोत्तर. ठीक आहे, गुणोत्तर. आता आपल्याला 2 वर्षाचे गुणोत्तर दिलेले ते आपण काय करूया लिहून घेऊया. मग 2 वर्षाच्या नंतरचे गुणोत्तर रमाचे किती दिलेले, तर रमा पहिल्यांदा म्हणजे किती 5. ठीक आहे, 5. त्याच्यानंतर माला दिली, मालाच किती 6 आलं इथपर्यंत. तर मला सांगा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 3 वर्षांनी लहान कोण मालाहून, याला गुणिले किती करा तर 3 करा. काय करा गुणिले किती 3 गुणिले 3, दोघायला 3 3 केलं बरोबर आहे. आता मला सांगा 5 1 5 पाऊन 10 5 3 15 बरोबर आहे. किती आले 15. 6 1 6 12 6 3 18. ठीक आहे, आता 15 आणि 18 काय आलं विद्यार्थी मित्रांनो, तर इकडे लक्ष द्या 2 वर्षाचे वय आहे. आता आपण लिहू शकतो 2 वर्षानंतरचे वय. नंतर चे वय. ठीक आहे, 2 वर्षानंतरचे वय. चला 2 वर्षानंतरचे वय किती आले 15 आणि किती आलं 18. ठीक आहे, आता यामध्ये काय दिले लक्ष द्या, तर सध्याचे वय आपल्याला कोणाचे रमाचे विचारले बरोबर आहे. मग आता यामधून काय वजा करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर 2 वर्षानंतरचे आले म्हणजेच यामध्ये 15 मधून 2 वजा करा आणि 18 मधून 2 वजा करा. मग जेव्हा 15 मधून 2 वजा केले म्हणजेच आपल्याला काय भेटल सध्याचे वय. काय भेटल सध्याचे म्हणजे सध्याचे आत्ताचे बरोबर आहे चे वय बरोबर आहे सध्याचे वय. मग आता मला सांगा 15 मधून 2 गेले म्हणजे किती आले 13 आणि 18 मधून 2 गेले तर किती आले 16. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट संपूर्ण तुम्हाला समजली असेल. प्रत्येकाचे वय तुम्हाला इकडं भेटले आहेत. ठीक आहे, मग आता इकडे लक्ष द्या, आपल्याला विचारलं कोण होतं त्याचं आपण वय काढलं आहे. कोण विचारली होती रमा. रमाचं सध्याचं वय किती आलं मग 13. योग्य पर्याय क्रमांक किती तर 2 1 नंबर हा आपला योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने सोडवलं तर एकदम तुम्हाला सोपं जातं. एक्स माना मग परत दुसरा एक्स माना, त्यापेक्षा ते लॉंग स्टेप जातं. एकदम असं प्रॅक्टिकली सोडवलं तर काहीच तुमचं चुकणार नाही. समजलं ओके, तर जायचं न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. तर चला आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. खाली अक्षर मालिका पूर्ण करा. आता खालील अक्षर मालिका पूर्ण करायला लावली, यासाठी आपल्याला काय मांडावं लागेल तर एबीसीडी मांडून घ्यावं लागेल. काय करावं लागेल एबीसीडी. मग आपण काय करूया एबीसीडी मांडून घेऊया. ठीक आहे,
व्हिडिओ मध्ये गेलो, इमेज घेऊ आपण. ओके ओके, इमेज. आता आपण ही इमेज घेतली. ओके, म्हणजे एबीसीडी तुमच्या पाठ पाहिजेत. आता मी लिहिली तर मला खूप वेळ जाईल, त्यामुळे मी काय केली, डायरेक्ट मांडून घेतो. जास्त मोठी झाली. चला, दे एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपल्याला यांच्यामध्ये नीट विचार केला तर ए नंतर काय घेतला, सी घेतला. मग ए आणि सी मध्ये कितीचा फरक आहे बघा बरं. आता ए इकडे दिसतोय बरोबर आहे, 1 त्यानंतर 2. कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. कितीचा, 2चा दिसतोय. 2 ने प्लस केला. त्यानंतर आपण आता पुढे बघूया. त्यानंतर झेड नंतर एक्स घेतला. आता झेड कुठे आहे, इकडं. त्याच्यानंतर एक्स घेतला म्हणजेच काय आलं, मायनस मध्ये बरोबर आहे. 1 मायनस आणि 2 मायनस म्हणजे वजा 2. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. वाय नंतर डब्ल्यू घेतला. तर वाय कुठं दिसतोय, इकडं बरोबर. मग 1 ने मायनस आणि 2 ने मायनस म्हणजेच काय आलं, मायनस. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. आता बी नंतर बरोबर आहे. आता बी नंतर काय घेतला, डी घेतला. आता बी नंतर डी बघू बरं काय पद्धतीने घेतलेला आहे. मग आता इकडं कुठं दिसतोय तुम्हाला, तर इकडं बी दिसतोय. मग बी सोडून द्या, 1 प्लस त्यानंतर 2 प्लस ना. म्हणजेच इकडं तुम्हाला संबंध लगेच कळला असेल. पहिलं कशाने घेतलं, प्लस ना. त्यानंतर काय घेतलं, मायनस. त्यानंतर 2 मायनस आणि त्यानंतर 2 प्लस ना. या संबंध लागतो. त्याच पद्धतीने मग चला बरं ई नंतर आपण काय घेणार, ई नंतर काय घेणार तर विद्यार्थी मित्रांनो 2 प्लस. आता ई नंतर 1 आणि 2 बरोबर. ई सोडून देणार 1 आणि 2 म्हणजेच काय येणार तुमचा, तर जी येणार. ओके. मग आता जी आल्यानंतर नंतर पुढलं काय घेणार, 2 मायनस ना घेणार. ओके, व्ही दिसतोय बरोबर. 1 2 म्हणजे काय आला, टी आला बरोबर. त्यानंतर पुढं यू नंतर काय घेणार, 2 मायनस घेणार. मग आता हे सोडून दिला, 1 2 म्हणजे काय आला, यस आला. आणि एफ नंतर काय घेणार, प्लस मध्ये घेणार. मग आता मला सांगा, एफ नंतर प्लस मध्ये घेतलं, एफ इकडे या सोडून दिला, 1 आणि 2 म्हणजे काय आलं तुमचं उत्तर, जी टी एस एच. बघा बरं असा पर्याय कुठं दिसतोय, तर पर्याय क्रमांक किती दिसतोय, 3 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने एबीसीडी वरले उदाहरण सोडवायचे असतात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आणि अजून एक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, एक लॉजिक लागतं सर. मग आता एक लॉजिक लागतं तरी नीट विचार केला तर चला एक लॉजिक त्यांना अजून एक लावून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. द्या एक लक्ष द्या. त्या पद्धतीने पण लागतं आणि पद्धतीने लागतं असं मला. त्याने काय घेतला, एझेड त्यानंतर वाय बी बरोबर आहे, लगेच लगातार सी एक्स डब्ल्यू डी, त्यानंतर ई व्ही यू एफ आणि त्याच्यानंतर येतं का बघा बरं, हे बघा जी टी एस एच. या पद्धतीने पण येत. म्हणजेच काय, वरचं आणि खालचं अक्षर घेतलं या गट केला तरी पण आपलं उत्तर काय येतंय, हेच उत्तर येतंय. ज्या लक्षात यासाठी काय बसले, 2 लॉजिक बसत आहे. समजलं. जे तुमची बुद्धी चालते परीक्षेत, आलं लक्षात, जी बुद्धी चालते त्यानुसार तुम्ही काय करशाल, उदाहरण सोडवशाल. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. मित्रांनो आपला प्रश्न काय दिलाय तर समजून घेऊया. अंकमालिका पूर्ण करा. तर अंकमालिका दिलेली, अंकमालिका काय दिलेली, 1 2 1 2 4 3 3 6 5 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. तर ह्या मालिकामध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह किती दिलेले, तर प्रश्नचिन्ह 3 दिलेले. मग त्या प्रश्नचिन्हांचं आपल्याला लॉजिक
या संख्यांचं लॉजिक लावून या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय संख्या ती काढायची. आता उदाहरणार्थ 3 दिलेले म्हणजेच आपण 1 पासून तर इकडे 2 पायी येऊ म्हणजे कितीने वाढवली 1 ने वाढवली. त्यानंतर 2 पासून 3 क येऊ इकडं म्हणजे 2 2 सोडत चाललंय म्हणजे इकडे किती वाढवली 1 ना बरोबर आहे. 2 मध्ये 1 टाकले 3 झाले. परत 3 मध्ये 1 टाकली म्हणजेच आपले किती होतील तर इकडं 4 होतील. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढे जाऊया. पुढे काय लॉजिक लागेल ते बघूया. मग आता पुढील संख्या 2 नंतर इकडं 4 म्हणजे 2 मध्ये किती मिळवले 2 मिळवले तेव्हा 4 झाले. आता पुढं या 4 मध्ये 2 मिळवले म्हणजे किती होतील 6 होतील. आणि त्यानंतर या 6 मध्ये किती मिळवल्यावर 2 मिळवल्यावर बरोबर आहे किती होतात तर 8 होतात. किती होतात 8. समजलं विद्यार्थी मित्रांनो. चला मग आता पुढे जाऊया आपण. तर एक लक्ष आता राहिले आपल्या जवळ 1 बरोबर आहे. 1 नंतर किती हे 3 बरोबर आहे. 1 नंतर किती 3 ठीक आहे 3. आता या 1 मध्ये किती मिळवलं 3 होतील तर किती 2. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो किती 2. आणि या 3 मध्ये बरोबर आहे या 3 मध्ये किती मिळवल्यावर 5 होतील म्हणजेच किती 2. आलं लक्षात. मग या 5 मध्ये आता किती मिळवा 2 मिळवा म्हणजे इकडे उत्तर येईल. 5 मध्ये 2 मिळवले 6 ने किती 7. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला संख्या काय तयार झाली आपण काय करूया लिहून घेऊया. संख्या पहिले किती 4 नंतर किती 8 आणि त्यानंतर किती 7. बघा बरं असा पर्याय कुठं दिसतोय का 4 8 7 म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर तुमचं योग्य उत्तर आहे. 4 8 7. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने असं लॉजिक या उदाहरणाला लागलेलं होतं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. योग्य पर्याय निवडा. आता योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला आहे. आता 8 नंतर 32 म्हणजेच इकडं 8 हे 32 कसे आले मग इकडं 16च्या ठिकाणी प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येतील हे काढायचे. पण आधी आपल्याला 8चं आणि 32चं लॉजिक सापडलं पाहिजे. मग आता इकडं आपण 8चा वर्ग करून घेतला बरोबर आहे. 8चा वर्ग किती येतो 64. किती येतो 64. आणि या 64 ला काय केलं या 64 ला भागिले उदाहरणार्थ 2 केले. काय केले 2. 2 भागिले करू बरं ठीक आहे. बे एक बे बे त्रिक 6 बरोबर आहे. बे एक बे बे दुन 4 म्हणजे उत्तर किती येतंय 32. म्हणजे इकडे आपल्याला लॉजिक सापडलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही काय करणार 16चा वर्ग करून घेणार. मला सांगा 16चा वर्ग किती येतो विद्यार्थी मित्रांनो तर 256. किती येतो 256 आला. आता 256 ला भागिले किती करायचं विद्यार्थी मित्रांनो तर 256 भागिले किती 2. आता भाग देऊया आपण. बे एक बे बे एक बे बे एक बे बे 2 4 एक उरला 16 तयार झाले. बे 8 16 म्हणजे उत्तर किती आलं 128. आहे का पर्यायांमध्ये हो. म्हणजेच 1 नंबरचा पर्याय आपला योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने याच्यामध्ये लॉजिक सापडायचं होतं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता इकडं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित समजून घ्या. जर CRISCKET म्हणजे PZLPSAQ तर KLCK बरोबर काय असं त्यांना विचारलं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो इकडं लक्ष द्या.
आता इकडं सी बरोबर सी आर आय सी के के नंतर ई ई नंतर टी. आता या शब्दांसाठी आपल्याला दिलेले पुढे शब्द बरोबर आहे ई शब्द ते शब्द आपण काय करूया लिहून घेऊया. मग पी बरोबर आहे पी पी नंतर झेड आणि झेड नंतर यल आणि यल नंतर पी आणि पी नंतर यस आणि यस नंतर ए आणि या नंतर क्यू. लक्षात विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपल्याला लॉजिक सापडलेलं आहे. आता पुढे आपल्याला शब्द दिलेला आहे हे शब्द बघूया आपण. चला द्या एक लक्ष काय दिलेलं आहे के आय सी के बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या इकडे वर के दिसतोय कुठं हो इकडे के दिसतोय. के साठी काय वापरला यस ठीक आहे. आय आय दिसतोय इकडं हो आय साठी काय वापरला यल ठीक आहे यल. सी दिसतोय हो सी दिसतोय सी साठी काय वापरला पी ओके. के दिसतोय आता के के दिसतोय इकडं हो इकडं के बरोबर के साठी काय वापरला यस. मग आता हे भेटलं आपल्याला लॉजिक काय भेटलं लॉजिक म्हणजे यस यल पी यस असा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय तर पर्याय नंबर 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. घेऊया प्रश्न काय दिलाय वंदना आणि रेखा दोघी पोलीस भरतीमध्ये गेल्या. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा टिंब टक्क्याने जास्त आहे. आता इकडे आपल्याला फक्त एकच मुद्दा दिलाय काय वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% ने कमी आहे इथपर्यंत दिलाय. आता आपण काय करूया टक्के 100 मानू. काय करूया या उदाहरणासाठी टक्के किती 100 मांडू आणि गुणिले किती 40. आता आपल्याला भागिले काय घ्यावं लागतील तर 100 वजा 40 बरोबर आहे 100 वजा 40% बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कमी म्हणजे जास्त काढायचे ओके. मग याच्यामध्ये आपण वरले 100 गुणिले 40 भागिले किती 100 मधून 40 गेले तर किती राहतात 60. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आता आपण भाग देऊया. मग इकडं 0 0 कटले बरोबर आहे 0 0 कटले. मग त्याच्यानंतर आता पुढं भाग देण्यासाठी कितीना भाग देऊया संख्येच्या एका स्थानी 4 दिसतोय आणि 6 दिसतोय म्हणजे किती भाग जाईल तर 2 ने. बे 1 बे बे 2 4 बे 3 6. मग आता तुम्ही जो कोणत्या संख्येला भाग जाईल भाग जात नाही. मग आपलं जो काय काय शिल्लक राहिलं ते लिहून घेऊया. मग 100 गुणिले 2 भागिले 3. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. मग आता 100 गुणिले बरोबर आहे 100 गुणिले 2 बरोबर आहे म्हणजेच किती होतात विद्यार्थी मित्रांनो तर 200 किती होतात 200 आणि 200 भागिले किती 3. आता आपण काय करूया भाग देऊया 3 1 3 3च्या पाड्यात 20 त्याच्या पाठीमागील संख्या येत असत 3 1 3 3 6 3 9 3 4 12 3 15 3 सक किती येतात 18 किती 18. मग 20 मधून बरोबर आहे 20 वजा 18 केलं म्हणजेच बाकी किती उरते 2 बाकी उरते. म्हणजे 2 लिवले परत 20 तयार झाले. मग 3च्या पाड्यात 20 येतात का नाही 18 येतात 3 सक 18 किती बाकी उरली 2 बाकी उरली 2 ला भाग जात नाही म्हणून 0 दिला इकडे पॉइंट दिला 3 सक 18 परत 2 उरला 0 दिला पॉइंट द्यायची गरज आहे 3 सक 18 म्हणजे 66.66 म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर 66.66% येणार तुमचं उत्तर. समजलं ओके.
तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. पण पर्याय क्रमांक किती आहे? 4 नंबर. समजलं? चला ओके. तर आता आपल्याला प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित आधी समजून घेऊया. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती? म्हणजे त्यांना 15 शर्ट विकल्यानंतर त्याला किती रुपये? 2340 रुपयांना विकल्यानंतर 60 रुपये तोटा झाला आहे, तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत काढायला लावली आहे. तर चला मातीड एक बरोबर आहे शर्ट बरोबर आहे एक शर्टाची किंमत, एका शर्टाची किंमत. आता एका शर्टाची किंमत तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो किती आहे? तर आपण असं मानलं बरोबर आहे. आता भागिले बरोबर 2340 त्यामध्ये 60 काय करा प्लस करा बरोबर आहे 60 प्लस आणि एकूण शर्ट किती आहे 15 भागिले किती 15. ठीक आहे. मग आता मला सांगा यांची काय केली आपण बेरीज केली 2340 आणि 60 ही किती झाले टोटल 2400 किती झाले 2400 आणि भागिले किती 15. आता काय करूया भाग देऊया आपण 15 ने 24 ला बरोबर आहे 2400 ला. मग आता मग 15च्या पाड्यात 24 येतो का? मग ते काढा. मग 15च्या पाड्यात 24 येत नसेल तर मग किती 15 एका 15 15 जण 30 होतात. मग आपण काय करूया 15 एक 15 15 एक 15 24 वजा 15 म्हणजे बाकी किती राहते 9 किती झाले 90. मग 15च्या पाड्यात 90 किती नंबर राहतात 15 सक 90 आणि शून्य जशाला तसा म्हणजे उत्तर किती आलं 160. किती आलं 160 रुपये. मग 160 रुपयाला काय भेटेल तुम्हाला? तर एका शर्टाची प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती आली 160. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. चला तर न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. एका पुस्तकाची छापील किंमत रुपये 180 असून ते रुपये 153 ला विकले तर शेकडा सूट काढा. तर आता शेकडा सूट काढायला लावली आहे. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो विद्यार्थी मित्रांनी लक्ष द्या. आपल्याला किंमत किती दिलेली आहे तर 180 किती दिलेली 180. 180 ला आपण काय मानले 100 मानले. ठीक आहे 100 आणि त्याच्यानंतरची किंमत किती दिली आपल्याला 153 किती दिलेली 153. 153 ला माहिती काय तर नाही पण प्रश्नचिन्ह यांचा काय करा तुम्ही सरळ सरळ तर तिरकस गुणाकार करा. काय करा या पद्धतीने तिरकस गुणाकार. आता तिरकस गुणाकार करण्यासाठी आपला गुणाकार काय येणार आहे मग तर इकडे लक्ष द्या 100 गुणिले बरोबर आहे 100 गुणिले 153 आणि भागिले किती 180. चला मग आता आपण भाग देऊया. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या 0 0 कटले. मग आता संख्येच्या एका स्थानी 3 आहे इकडं 8 आहे. मग संख्यांची बेरीज केली तर 3च्या पटीत बसते. इकडं 8 हा 15 आणि 3 म्हणजे जी ती बेरीज आली किंवा ही संख्या आल्या तर 3च्या पटीत येत आहे. म्हणजे 100% या संख्येला कितीने भाग जाईल तर 3 ने पूर्ण भाग जाईल. मग चला आता आपण 3 ना भाग देऊ. 3 सक 18 3 5 15 आणि 3 1 3. मग राहिलेल्या संख्या आपण काय करूया लिहून घेऊया. मग आता आपल्या जो काय काय राहिलं ते लिहून घेऊया. मग इकडे 10 बरोबर आहे 10 गुणिले 51 भागिले 6. मग आता 10 गुणिले बरोबर आहे 10 गुणिले 51 म्हणजेच किती 510 आणि भागिले किती 6. आता चला भाग देऊया 6 1 6. 6च्या पाड्यात 51 येता का तर नाही. म्हणजेच 8 नंबरला किती येतात 48. किती येतात 48 म्हणजे 8 नंबरला 48 येतात. मग आता 51 मधून 48 गेले किंवा 48 मधून 51 गेले म्हणजेच किती उरतात विद्यार्थी मित्रांनो 3. मग इकडे 30 तयार झाले. 6च्या पाड्यात 30 किती येतात 5 सक
30 म्हणजे उत्तर किती आलं 85. मग आपलं उत्तर 85 आलं का तर नाही, पण अजून आपल्याला सूट काढायची. सूट आपण कशामधून वजा करणार तर 100 मधून. किती मधून मग 100 वजा 85. मला सांगा 100 मधून 85 गेले म्हणजेच किती 15% काय भेटली 15% सूट. काय 15% सूट. ठीक आहे इकडा सूट भेटली. समजलं. याची योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय तो व्यवस्थित समजून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. प्रश्न एकदम सोपा आहे. तुम्हाला असं वाटत प्रश्न खूप अवघड आहे, पण इकडे लक्ष द्या. काय दिलंय 81 चा वर्ग गुणिले 27 चा वर्ग या संपूर्ण संख्येला भागिले 9 चा घन आणि 3 चा 5वा घात बरोबर 1 चा 3रा घात तर x बरोबर किती. अशा पद्धतीने आता आपल्याला प्रश्न विचारला. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. आता ह्या पद्धतीने कधीच वर्ग करायचा नाही. या पद्धतीने उदाहरण आलं तर कधीच वर्ग करायचा नाही. आता 81 चा किती वेळेस गुणाकार 2 वेळेस. मग 81 गुणिले 81 इथपर्यंत आले. गुणाकाराची खुली जशाला तशी. ओके म्हणजे मी थोडा वेगळ्या पेनने लिहितो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. गुणाकाराची खुली जशाला तशी. आता पुढं 27 चा किती वेळेस गुणाकार 2 वेळेस गुणाकार. लक्षात. ओके आणि या संपूर्ण संख्येला भागिले बरोबर आहे. या संपूर्ण संख्येला भागिले लांब देतो. संपूर्ण संख्येला भागिले पुढं 9 चा 3 वेळेस गुणाकार 9 गुणिले 9 गुणिले 9 त्याच्यानंतर काय गुणाकार गुणाकार आणि त्यानंतर 3 चा 5वा घात 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आता इकडे सोप्यात सोप्या सांगतो मी तुम्हाला. द्या एक लक्ष. मग आता 9 1 9 9 9 81. लक्षात. परत 9 1 9 9 9 81. सगळं नीट बघा व्यवस्थित बघा. एकदम काही सेकंद तुम्हाला उत्तर काढून देतो विद्यार्थी मित्रांनो. 9 1 9 9 9 81 3 1 3 3 त्रिक 9 3 1 3 3 1 3. इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. 3 1 3 3 9 27 3 1 3 3 त्रिक 9 आणि 3 1 3 आणि 3 1 3. इथपर्यंत तुम्हाला मांडणी समजली असेल. आता वर सगळे एक एक अधिक लक्ष द्या. वर सगळे काय आले 1 1 1. खाली पण 1 1 1 1 1 1 1 1. आता 1 चा किती गुणाकार केला तर उत्तर 1च येणार आहे. फक्त इकडे किती राहिले तुमचे 27. किती राहिले 27. मी 27 काय करा लिहून घ्या 27 बरोबर. आता इकडे आपलं लिहिण्याचं राहिलं होतं बरोबर 1 चा 3रा घात तर x बरोबर किती बरोबर x चा 3रा घात. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 1 चा कितवा घात आहे 3रा घात आहे. कितवा घात आहे 3रा. मग x इकडे आला म्हणजे हे काय घात दिलेला आहे म्हणजे 27 चे वर्ग घनमूळ किती 27 चे घनमूळ किती 3 हे आलं तुमचं उत्तर. समजलं विद्यार्थी मित्रांनो. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आली तर 3 आहे. समजलं. ओके या पद्धतीने उदाहरण सोडवायचे असतात. चला जाऊया न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. चला प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या 30 आहे व त्यांच्या पायांची संख्या 96 आहे तर मोर आणि ससे यांची अनुक्रमे संख्या किती. आणि मोर आणि ससे यांची अनुक्रमे संख्या काढायची.
तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न आला, कधी पण कशामध्ये जा, तर पर्यायामधून गेलं तर उत्तर आपलं लवकर येतं. आता आपल्याला पहिला पर्याय दिलाय 12 आणि 18, त्यानंतर दुसरा पर्याय दिलाय 10 आणि 19, आणि तिसरा पर्याय दिलाय 11 आणि 19, आणि चौथा पर्याय दिलाय 18 आणि 12. आता ह्या पर्यायानुसार गेलं तर आपलं उत्तर काय येतं, लवकर येतं. तर आपल्याला कोण दिलंय आता ते लिहून घेऊया. आपल्याला कोण दिलंय, मोहोर बरोबर आणि ससे बरोबर आहे. मोर आणि ससे दिलेले. माता, इकडे सर्वांनी इकडे लक्ष द्या. माता पहिला पर्याय घेतला. पहिल्या पर्यायांमध्ये चला एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पर्यायांमध्ये ससे किती, मोर किती दिलेले, तर 12 किती दिलेले, 12, आणि ससे किती दिलेले, 18. इथपर्यंत समजलं. आता इकडे मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, ती माहिती असते पण मोराला पाय किती असतात, तर किती, 2, आणि सशाला पाय किती असतात, तर किती, 4. म्हणजेच आता आपलं काय भेटतील, पायांची एकूण संख्या भेटेल. तर चला इकडे लक्ष द्या. माता बारेका बाजूनं 24 काय भेटले, पाय बरोबर आहे कोणाला, मोराला. त्याच्यानंतर सशाचे पाय 18 चोक किती, 72 काय भेटले, सशाचे पाय. आता इकडे आपल्याला पाय भेटले आणि ही एकूण काय भेटली, संख्या कशाची, मोरांची आणि सशांची. ओके. मग आता आपण इकडे काय करूया, एकूण बेरीज करूया. काय, एकूण बरोबर आहे, एकूण बेरीज. मग आता इकडे आपल्याला संख्या निघते बरोबर आहे, मोरांची संख्या. द्या एक लक्ष. 12 आणि 18 यांची बेरीज केली तर किती येते, 30. आता उदाहरणात सांगितल्याप्रमाणे एकूण ससे आणि मोर किती आहे, 30. त्याच पद्धतीने आता इकडे पाय 24 आणि 72 यांची बेरीज केली तर किती येते, 96. म्हणजेच आपल्याला उदाहरणात एकूण पाय किती दिले, 96. म्हणजे आपल्या त्या पद्धतीने काय आलंय, संपूर्ण उत्तर आलंय. पण आपल्याला काय विचारलं होतं इकडं, मोहोर आणि ससे यांची अनुक्रमे संख्या किती, तर किती आली, मोर किती येतील, मग 12, आणि ससे किती येतील, 18. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती आहे, तर 1 नंबर. बाकीचे पर्याय आपल्याला सोडवायची काही गरज आहे का, तर नाही. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने हे प्रश्न सोडवला तर लवकर तुमचं उत्तर निघेल, किंवा तुम्ही दुसऱ्या लॉंग स्टेप ना एक्स मानून सोडवला तर उत्तर लवकर निघणार नाही. समजलं. कधी पण ह्या प्रश्न आला तर ह्याच पद्धतीने सोडवायचा. ठीक आहे, चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला आता पुढील प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. संदीपला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. संध्याला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. सचिन संध्याचा भाऊ आहे व संदीपची बहीण सरला आहे, तर सर्वात जास्त भाऊ खालील पैकी कोणाला आहे. म्हणजे सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत असा प्रश्न विचारला. आता जे मुद्दे आपल्याला दिलेले ते आपण काय करूया, लिहून घेऊया. आता याच्यामध्ये पहिला मुद्दा, संदीपला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. मग आता इथं कोण येईल, संदीप बरोबर आहे, संदीप. मग आता संदीपला चला एक लक्ष द्या, संदीपला काय 3 बहिणी. प्रश्नात जेवढ्या माहिती दिली तेवढी भरली तर आपलं उत्तर एकदम योग्य बरोबर येईल. आणि काय दिले, व 3 भाऊ. ठीक आहे, इथपर्यंत सर्व आले 3 भाऊ. त्याच्यानंतर आपल्याला आता पुढं कोण दिलंय, संध्या बरोबर आहे. मग आता ठीक आहे, संध्याला. ठीक आहे, संध्याला. तर संध्याला काय सांगितलं, बरोबर आहे, सचिन संध्याचा भाऊ आहे आणि संध्याला किती, 2 बहिणी आहेत. बहिणी किती आहे, 2 बहिणी, 2 बरोबर आहे. आणि संध्याला किती भाऊ आहे, 3 भाऊ आहे. असा कुठं उल्लेख केलेला आहे का, हो या वेळेला केलेला आहे. 3 भाऊ आहेत व 3 भाऊ. ठीक आहे, या पद्धतीने. आता आपण पुढील मुद्दा, सचिन कोण घेऊया, सचिन. ठीक आहे,
सचिन. आता सचिन घेतल्यानंतर इकडे लक्ष दे विद्यार्थी. सचिन संध्येचा भाऊ आहेत. इकडे या मुद्दा विचारलाय. सचिन संध्येचा भाऊ आहेत. मग आता सचिन संध्येचा भाऊ आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मुद्दे भेटले. आता मुद्दा काय राहिला? पुढील मुद्दा, संदीपची बहीण सरला आहे तर सर्वात जास्त भाऊ खालीलपैकी कोणाला आहे? आता संदीपची, बरोबर आहे, पुढील मुद्दा. ठीक आहे, संदीप ची, बरोबर आहे, संदीपची काय विचारलं? कोण बहीण आहे? तर सरला. कोण आहे? सरला बहीण. कोण आहे? सरला आहे. आता काय विचारलं? तर सर्वात जास्त भाऊ खालीलपैकी कोणाला आहेत? आता भाऊ, संदीपच्या बहिणी किती? 3. आणि भाऊ किती? 3. आता इकडे संदीपची कोण? सरला. तेव्हा सरला ही संदीप, बरोबर आहे, बहीण आहे. कोण आहे? सरला, बरोबर आहे. ही सरला इकडे काय दिली? 3 मला सरला दिलेली. सरला ही कोणाची आहे? तर संदीपची बहीण आहे. तिला पण संदीप दिलेला आहे. मग संदीपला इकडे 3 भाऊ आणि परत ही सरला पण, हे 3 बहिणी आणि इकडे किती? 3 भाऊ, म्हणजे 3 आणि एकूण संदीप कितवा? चौथा. म्हणजे एकूण किती भाऊ आले कोणाला? सरलाला. तर सरलाला 4 भाऊ आहेत. सरलाला किती भाऊ आहे? 4 भाऊ. ठीक आहे, म्हणजेच सर्वात जास्त भाऊ कोणाला आले? तर सरलाला. समजलं? योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. सरळ उदाहरणाची माहिती दिली ती मांडा, त्याच्यानंतर उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. तर चला जाऊया न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून घेताना एक स्त्री म्हणाली, त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहे, तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाची नाते काय? त्या स्त्रीचे त्या पुरुषाची नाते काय? असा प्रश्न आपल्याला आता विचारला आहे. तर विद्यार्थी मित्रांनी इकडे लक्ष द्या. आता ह्या प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. काय तुम्हाला प्रश्नामध्ये जेवढी माहिती दिली तेवढी आपण व्यवस्थित वाचलेली आहे. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून घेताना एक स्त्री म्हणाली, बरोबर आहे, एक स्त्री. ती माहिती आहे का आपल्याला? कोण आहे? एक स्त्री, बरोबर आहे, एक स्त्री म्हणाली, बरोबर आहे, एक स्त्री म्हणाली, त्यांचे, बरोबर आहे, बरोबर आहे, त्यांचे वडील, बरोबर आहे, त्यांचे वडील, बरोबर आहे, त्यांचे वडील, बरोबर आहे, त्यांचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. लगेच इकडे लॉजिक लागते. आता एक नातेसंबंध काढताना कधी पण स्वतःचा संबंध लावा. त्यांचे इकडे मी वापरला, म्हणजे आपण स्वतः वापरले. कोण? त्यांच्या या ठिकाणी मी वापरला, बरोबर, मी, बरोबर आहे, मी. आता इकडे मी काय ठेवलं? ही स्त्री, बरोबर आहे, जी स्त्री आहे, बरोबर आहे, ही माझी बायको आहे. काय घ्या? बायको, बरोबर आहे, ही माझी बायको, बरोबर आहे, बायको झाली माझी बायको. ओके. आता तुम्ही हिचे कोण राहणार? तुम्ही तिचे कोण? ते तुम्ही एकमेकाचा नात. मग काय राहणार तुम्ही? नवरा. आलं लक्षात? नवरा बाई. मग हे नातं समजलं. पण आता आपल्याला पुढं वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे. एकुलत्या एक मुलीचे सासरे म्हणजे कोण? हे एकुलत्यावे, म्हणजे आता यांचे कोण? ह्या स्त्रीचे वडील, बरोबर, वडील. हे कोणाचे? एकुलते एक काय? तर सासरे. एकुलते एक एका मुलीचे सासरे आहेत. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच या दोघांचे नाते काही? पर्याय क्रमांक 3 नवरा आणि बायको. समजलं? या पद्धतीने उदाहरण सोडवलं तर उदाहरण काही सेकंदात तुम्हाला उत्तर निघतं. तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते काय? तर नवरा आणि बायको. ओके, समजलं? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे.
चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न समजण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपर कोणताही देत असाल तर आधी प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला प्रश्न समजेल. तर चला, 2, ठीक आहे, 2 संख्यांचा म सावी व ल सावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्या 3, 4 ह्या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती? बरोबर आहे, लहान संख्या कोणती असा प्रश्न विचारला. जे उदाहरणात आपल्याला माहिती दिली ती लिहून घेऊया. आपल्याला म सावी दिलेला आहे, बरोबर आहे, म सावी, ठीक आहे, म सावी. आता म सावी किती दिला विद्यार्थी मित्रांनो? तर 6 दिलेला आहे. किती? 6. त्यानंतर आपल्याला सावी, लसावी किती दिलाय? तर 72. आणि दोन संख्या प्रमाणात दिलाय म्हणजे त्याचं गुणोत्तर दिलेले. काय? गुणोत्तर, गुणोत्तर, ठीक आहे. गुणोत्तर किती दिलेले? 3, 4, ठीक आहे. या संपूर्ण गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या? ओके. मग आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. मग आता आपण काय करूया? शॉर्ट ट्रिक पद सांगतोय तुम्हाला. मग इड ही लहान संख्या आणि ही मोठी संख्या, बरोबर आहे. मग आता जी लहान संख्या तुम्हाला गुणोत्तर दिलेलं आहे ते कशाने कशाला गुणायचं? तर मसावीने लहान गुणोत्तर आणि मोठ्या गुणोत्तरला गुणून घेऊ. चला, 6 गुणिले 3, 6 संभाळा 18, किती आले? 18. त्यानंतर 6 गुणिले 4, मग 6 संभारा सगळ्याला 24. आता आपल्याला दोन संख्या भेटल्या 24 आणि 18, ठीक आहे, या दोन संख्या. तर या दोन संख्यांचा काय करायचा? लसावी आणि मसावी. तर चला आपण लिहून घेऊया. मग आता आपल्याला 18, 18, यानंतर 24, ठीक आहे, या संख्या आपण लिहून घेतल्या आणि याचा काय काढायचा? लसावी आणि मसावी. आता सर्वांना माहिती लसावी आणि मसावी काढायचं. मसावी काढणे म्हणजे काय? दिलेल्या संख्येला एका पाड्याने भाग जाणे किंवा एकाही संख्येने भाग जाणे. आता एक नाही जातो हे मान्य, पण आता 18 आणि 24 कोणाच्या पाड्यात येतो? तर कोणाच्या पाड्यात येतो? 6च्या पाड्यात येतो. मग 6च्या पाड्यात 18 किती नंबरला येतो? 3 नंबरला. आणि 24 किती नंबरला येतो? तर 4 नंबरला. हे सर्वांना माहिती. ओके. आता पुढील संख्येने आपल्याला काय करायचं? भाग द्यायचा. मग आता किती राहिले? 3 आणि 4 कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल बरं? तर या संख्येला फक्त 1 नेच जाईल, म्हणजे 1 ने जाईल. म्हणजे हे पर्यंत आपला काय भेटला तुम्हाला? मसावी. मसावी किती आला? 6 आला. 6. ओके. आता आपल्याला लसावी काढायचं. लसावीला काय? दिलेल्या कमीत कमी संख्येला दोन संख्येला भाग तिला जातो का नाही? मग आपण काय करू? एकच संख्येला देऊ. 3 1 3, 4 जशाला तसेच. आता पुढं आपण काय करणार? भाग देणार. मग आता 4 1 4, 4 1 4, म्हणजे 1 येईपर्यंत जेव्हा तुमचं खाली संपूर्ण 1 येईल तेव्हा तुमचा काय निघतो? लसावी. निघाला लसावी. मग लसावी काढण्यासाठी डावीकडे संख्यांचा संपूर्ण गुणाकार करूया. मग 6 गुणिले 3 गुणिले 4, मग 6 1 12 साहित्रिक 18 आणि 18 गुणिले 4, 18 चोक किती होतात? 72. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपण हे गणित एकदम बरोबर सोडवलेलं आहे. म्हणजे उदाहरणामध्ये आपला म सावी 24 आणि लसावी 72 येतोय. म्हणजेच आपल्याला काय विचारलं त्याच्यामध्ये? तर त्यामध्ये लहान संख्या कोणती? तर लहान संख्या कोणती? तर 18. योग्य पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे. थोडं डीप मध्ये नाही गेलो, एकदम शॉर्ट पद्धतीने सांगितलं, पण सोप्या भाषेत सांगितलं. लक्षात विद्यार्थी मित्रांनो? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. आता प्रश्न नीट बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो बघा इकडं. तर ह्या प्रश्नाचं नीट आकलन केलं कर्णीमध्ये दिसतंय, बरोबर आहे. कर्णी चिन्ह दिलेलं आहे तुम्हाला. ओके. काय चिन्ह दिलंय? कर्णी चिन्ह दिलेलं आहे या पद्धतीने कर्णी. आणि कर्णीमध्ये 0.0625 या संपूर्ण संख्येला भागिले 1 चा दुसरा घात बरोबर 0.05. तर x बरोबर किती? या पद्धतीने आपल्याला काय दिलंय? संपूर्ण उदाहरण दिलेले. तर चला विद्यार्थी मित्रांनो याला शॉर्ट मध्ये सांगतो. सर्वप्रथम हे गणित सोडवण्याआधी काय करा? पॉइंटचा किंवा याचा विषय सोडून द्या. डायरेक्ट आता कर्णीमध्ये आता किती दिले तुम्हाला?
625. मग 625 हे कशाचे वर्गमूळ आहे? तर हे कशाचे? 25चे. आहे 25चे. ओके. मग आता त्याच्यानंतर किती घरं पॉइंट होते? 1 2 3 आणि 4 घरं. बरोबर आहे. किती घरं? तर 4 घरं पॉइंट आहे. मग आता याच्यानंतर आपण कमी काढला म्हणजे 2 घरं काय होतील? कमी होतील. इकडे काय पॉइंट 0. बरोबर आहे. आणि जे भागिले होते ते x चा दुसरा घात. बरोबर आहे. बरोबर इकडे काय राहिलं? 0.05. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता याचं उत्तर काढायचंय. मला सांगा, हे भागिले आणि इकडे काय आहे? बरोबरच्या इकडे. मला एक सांगा, आता आपण काय करू? पक्षांतर करू. काय करू? पक्षांतर. मग x जशाला तसे ठेवले. बरोबर आहे. x जशाला तसे ठेवले. मला सांगा, एक जशाला तसे ठेवले. त्यानंतर हे काय? 1 चा दुसरा घात. मग 1 चा दुसरा घात आहे तो तिकडे गेल्यानंतर रूपांतर करूया. मग आता 0.25 आणि त्यानंतर ही संख्या खाली मांडावा गेली. 0.05. चला मग आता काय करूया? भाग देऊया. मग आता पॉइंटचा विषय सोडून द्या, भाग द्या डायरेक्ट. 5 1 5, 5 1 5, 5 5 25. म्हणजे x बरोबर काय? x बरोबर किती आलं तुमचं उत्तर? तर 5 आलं. मग आता सर पॉइंट कसे द्यायचे? तर वर विचार करा, वरही 2 घरं होती आणि खाली 2 घरं होती. म्हणजे पॉइंटचा काही संबंध येईल का? तर नाही येणार. समजलं? या पद्धतीने आपलं उत्तर किती आलं? 5. पर्याय क्रमांक किती? 4 नंबर हे योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. काय दिलाय तो आपण समजून घेऊया व्यवस्थितरित्या. त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 68.8 अंश आणि 57.2 अंश असल्यास तिसऱ्या कोनाचे माप किती? अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला प्रश्न विचारला आहे. त्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापे माहित असणं गरजेचं आहे. मग त्रिकोणाच्या, बरोबर आहे, त्रिकोणांच्या तिन्ही कोनांच्या किंवा कोनांची मापे काय? किंवा कोनांची मापे, ठीक आहे, किती असतात? तर 180. हे बेसिक ज्ञान तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ज्या प्रकरणात जेव्हा आपण चालू करतो विद्यार्थी, ते प्रकरणात तुम्हाला बेसिक ज्ञान अवगत असणं गरजेचं आहे. आता आपल्याला माप दिलंय 68.8 अंश. मग आपण 68.8 अंश, त्यानंतर किती? 57 अंश, सॉरी 0.2 अंश. यांची काय करा? बेरीज करा. चला बेरीज करूया. 8 आणि 2 तर किती होतात? 10. एक गेला हातच्या. त्यानंतर 1 8 7 16 किती होतात? 16. एक गेला आजच्या. 6 7 धरू, 1 5 मिळून 6 6 12. ओके. आलं किती आपलं? पॉइंट सांगत पॉइंट दिला म्हणजे 126.0. मग आता हे उत्तर आपल्याला काय करायचंय? तिन्ही कोनांमधून वजा करायचं. आता मोठी संख्या कोणती आली तुमची? तर मोठी संख्या किती आली? 180. 180 अंशामधून किती वजा करायचे? तर 126. मग त्या संख्येचा पॉइंट इकडं, त्या संख्येला पॉइंट नसतो, तो संख्येच्या शेवटी असतो. समजलं विद्यार्थी मित्रांनो? आता यांची वजाबाकी करायची का बेरीज? तर यांची काय करायची? वजाबाकी करायची. मग चला इकडे लक्ष द्या. 0 मधून 0 गेली. बरोबर आहे. 0 पॉइंट खाली पॉइंट. 0 मधून 6 जात नाही म्हणून 8 कोण हातच्या घेतला. मग 8 कोण हातच्या घेतले, इकडे किती झाले? 10. इकडे किती राहिले? 7. मग 10 तून 6 गेले म्हणजे किती राहतात तुमचे? तर 4 राहतात. आणि 7 मधून 2 गेले, किती राहतात? 5. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं? 54. 54 धरलं तरी चालेल, पॉइंट नंतर काही विषय नसतो. 54 अंश. योग्य पर्याय क्रमांक किती? 2 नंबर हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. खाली समीकरणात प्रश्न चिन्हांच्या जागी कोणती 2 चिन्हे क्रमाने येतील? कोणचे 2 चिन्हे क्रमाने येतील? मग ते काढायला लावलंय.
विचारलंय आपल्याला. मग आपल्याला प्रश्न काय दिलाय 98 बरोबर 2 प्रश्नचिन्ह 8 प्रश्नचिन्ह 12. यामध्ये आपल्याला काय करायचंय हे चार पर्यायपैकी 1 2 3 4 पर्यायपैकी आपल्याला हे चिन्ह टाकून उत्तर किती आलं पाहिजे 98. तर चला मग आता उत्तर 98 येण्यासाठी आपल्याला पर्याय कोणते टाकावं लागेल. मग आता आपण 2 8 12 आता आपण पहिला पर्याय टाकला बरोबर आहे. पहिला पर्याय तर पहिला पर्याय टाकून बघूया. ठीक आहे पहिला पर्याय काय गुणिले आणि काय अधिक. मग 8 1 8 8 2 16 16 मध्ये किती 12 12 मिळवायचे बरोबर आहे. मग आता 16 मध्ये 12 मिळवले विद्यार्थी मित्रांनो तर किती येत आहे 2 3 6 7 आणि किती 8 8 आणि 2 किती 28 होत आहे. किती होत आहे 28. म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल का तर नाही. आपण काय करूया आता एक अंदाज केला 8 आणि 12चा डायरेक्ट गुणाकार केला म्हणजे चला चौथा पर्यायामध्ये गुणाकार दिसतोय आणि नंतर बेरीज नंतर भागाकार म्हणजे आपण चौथा पर्याय टाकून बघू. मग 2 8 आणि 12 आता कितवा पर्याय तर आपण चौथा पर्याय टाकत आहोत. आता आपल्याला एक लक्ष द्या चौथा पर्याय काय दिलेला आहे प्लस चिन्ह दिलेलं आहे आणि काय दिलंय गुणाकार दिलेला आहे. मग सर्वप्रथम इकडे काय बोर्डमागचा नियम लागू होईल बरोबर आहे. मग आता सर्वप्रथम काय होईल तर गुणाकार होईल बरोबर आहे. मग 12 8 तर 12 8 किती होतात 96 किती होतात 96 आणि 96 मध्ये किती मिळवायचे 2. जेव्हा 96 मध्ये तुम्ही 2 मिळवणार विद्यार्थी मित्रांनो 96 97 आणि 98 आलं योग्य उत्तर तुमचं. ओके समजलं. या पद्धतीने पर्याय टाकून आपल्याला उत्तर काढायचं होतं. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय तो एकदम आपण समजून घेऊया. शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांग. जानेवारी 2020 ला बुधवार होता तर 31 डिसेंबर 2022 ला कोणता वार येईल. आता एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो विद्यार्थी मित्रांनो. इकडे काय करा सरळ सरळ सालांची वजाबाकी करा. काय करा सालांची वजाबाकी करा. आता इकडे 2020 आणि 2022 दिलेले पण कधीची तारीख विचारली 31 डिसेंबरची म्हणजे एक दिवस पुढे गेलं तरी ते साल कोणचं लागल 23 बरोबर आहे. एक दिवस पुढे गेलं तरी कोणचं लागल 23. मग आता आपण काय करूया दोन्ही सालांमध्ये 23 चाच विचार करू. कितीचा 23 चा म्हणजेच 2023 मधून किती वजा करायचे 2020 वजा करू. काय करू 20 बरोबर आहे. आता यांची वजाबाकी द्या एक लक्ष एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धती. 3 3 चा शेजारी 2 हातून 2 0 0 0 0 0 म्हणजे एकूण आपले किती आले 3 आले. काय आले 3 आले. मग आता 2020 आणि 2023 पर्यंत किंवा 22 पर्यंत लीप वर्ष किती काय लीप वर्ष. मग याच्यामध्ये लीप वर्ष कोणचं येणार आहे फक्त 2020 काय येणार आहे 2020 हे काय येणार आहे लीप वर्ष. म्हणून आपल्याला इकडं वर्ष किती एक वर्ष काय करावं लागेल एक लीप वर्ष याच्यात धरावा लागेल. एक लीप वर्ष झाल्यानंतर यांची काय करा बेरीज करा. टोटल बेरीज किती आली 4. किती आली 4. ठीक आहे 4 आल्यानंतर 4 वार कोणता दिला होता आपल्याला बुधवार. काय केलेला होता बुधवार. या बुधवार काय करा सोडून द्या. काय करा बुधवार सोडून द्या आणि त्याच्या वार किती वार पुढे जा तर 4 वार पुढे जा. गुरुवार गुरुवार नंतर शुक्रवार बरोबर. शुक्रवार नंतर कोणचा शनिवार आणि शनिवार नंतर आपलं उत्तर कोणचं येणार आहे रविवार. आता रविवार लगेच येणार आहे का तर नाही. रविवार उत्तर येईल का तर नाही. आपल्याला कोणची तारीख निघली 1 जानेवारी 2000 किती 23 ची निघली. मग एक वार आपल्याला काय करावं लागेल पाठीमागं जावं लागेल. म्हणजे एक वार पाठीमागं गेल्यानंतर 31 डिसेंबरचा तुम्हाला वार निघेल. म्हणजेच कोणचा वार येईल तर तुमचा विद्यार्थी मित्रांनो कोणचा वार येईल म्हणजेच शनिवार. कोणता येईल शनिवार. ठीक आहे म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे तुमचं योग्य उत्तर आलेलं आहे. किंवा साल टाकून उत्तर येऊ शकतं पण ही झाली तुमची शॉर्ट ट्रिक्स पद्धत. समजलं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवार पूर्वी 4 दिवस आहे
शुक्रवार पूर्वी 4 दिवस आहे, तर त्या महिन्याचा 19वा दिवस कोणता असेल? 19वा दिवस कोणता असेल अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे. तर चला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला प्रश्नाचं स्पष्टीकरण देतो विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला प्रश्न जास्त अवघड काय नाही, तर आकलन करणं अवघड आहे. काय विचारलं आपल्याला? शुक्रवार, बरोबर आहे, शुक्रवार पूर्वी, बरोबर आहे, पूर्वी 4 किती दिवस? 4 दिवस, ठीक आहे, 4 दिवस, ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. पूर्वी, पूर्वी म्हणजेच काय, आपल्याला पुढे जावं लागेल, मागे का पुढे? तर मागे जावं लागेल. पूर्वी विचारला ना, नंतर, पूर्वी हे तुम्हाला गोष्टी माहित असतात, तसं तुम्हाला ते पूर्वी मागे हे शिकायचं असेल तर आपल्या स्वप्नील वाग सर्व्हर ऍप वर यावर संपूर्ण आपण प्रकरण टाकलेले आहे. तर आता पूर्वी 4 दिवस काय जाणार आपण आता मागे जाणार. शुक्रवार नंतर कोणता वार येणार आता? मग गुरुवार. कोण वार येणार? गुरुवार. गुरुवार नंतर कोणता? बुधवार. कोणता वार येणार? बुधवार, बरोबर आहे. बुधवार नंतर कोणता येणार? मग मंगळवार, बरोबर आहे, मंगळवार. आणि मंगळवार नंतर कोणता येणार तुमचा? सोमवार. सोमवार तारखेची वार आपल्याला तारीख सांगितली 7वा दिवस. 7वा दिवस म्हणजे किती तारीख? 7 तारीख. मग सोमवारी किती तारीख आहे आपली? तर 7 तारीख आहे. चला मग इकडे लक्ष द्या. मग 7 तारीख, 7 मध्ये 7 मिळवा. का 6 मध्ये 7 मध्ये 7 मिळवले? तर 7 दिवसांचा आठवडा असतो म्हणून 7 मिळवले. मग सांगा मला, 7 आणि 7 किती झाले? 14. मग 14 तारखेला कोणचा वार राहील? तर सोमवार. कोणचा वार राहील? सोमवार. आलं लक्षात? मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. मग या 14 मध्ये परत किती मिळवा? 7 मिळवा. मग या 14 मध्ये 7 मिळवले तर किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 21. किती होतात? 21. म्हणजे 21 तारखेचा वार कोणचा राहील तुमचा? सोमवार. पण आपल्याला तारीख कोणची विचारली? 19वा वार. 19 दिवसांचा कोणता असेल, बरोबर आहे, त्या दिवशी. मग त्या दिवशी कोणचा वार असेल ते आपल्याला काढायचं आहे. तर मग आता 20 तारखेला कोणचा वार असेल हे तुम्हाला माहित आहे. मग एक वार आपण पाठीमागे आलो म्हणजे कोणचा वार आला? रविवार. कोणचा वार आला? रविवार. आणि आता आपल्याला जी तारीख विचारली ती तारीख 19 तारीख. आता मला सांगा, 19 तारखेला रविवारच्या मागे आलं तर कोणचा वार असेल? शनिवार. समजलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे योग्य पर्याय क्रमांक 1 नंबर. मग आपल्याला विचारलं होतं तर त्या महिन्याचा 19वा दिवस कोणता असेल? तर कोणता असेल? शनिवार. समजलं? ह्या पद्धतीने उत्तर काढलं तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. संपूर्ण गणित एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगत आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न काय विचारलाय तो समजून घेणं गरजेचं आहे. आता ह्या आकृती दिलेल्या प्रश्न आकृतीच्या जागी येणारी आकृती ओळखा. येणारी आकृती ओळखायची म्हणजे आकृतींचा काहीतरी संबंध लावलाय. आता हे असे प्रश्न आपल्याला नवोदय स्कॉलरशिप, मंथन, बीटीएस ह्या परीक्षेला विचारतात, 1ली ते 8वी पर्यंतच्या. पण आपल्याला पोलीस भरतीला पण हा प्रश्न दिलेला आहे. सोपी उदाहरणं असतात, 1 मार्क तुमचा फुकटचा गेलेला नाही पाहिजे पुढे. चला, तर आता याच्यामध्ये ह्या दोघांमधला संबंध आपल्याला बघायचा आहे. आता संबंध बघितल्यानंतर एक रेष दिली, ह्या पद्धतीने एक रेष दिली, ह्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने एक रेष दिली. पण ही रेष काय झालेली? एकमेकाला जोडल्या गेलेली. म्हणजे कधी या इकडे जोडली आणि ही काही इकडे जोडली, म्हणजे त्याचा एच तयार झाला. त्याच पद्धतीने आपल्याला हे काय करायचे आहे? या संबंध पुढील कोणत्या आकृतीशी जोडला जाईल हे बघायचंय. मला सांगा, ही जोडायची आपण ठरवली, ही आकृती काय करली? जोडायची ठरवली. तर ह्या पद्धतीने ही आकृती इकडे येईल आणि ह्या पद्धतीने ही आकृती काय होईल? इकडे होईल. मग इकडे झाल्यानंतर यांचं एक संपूर्ण मिळवल्यानंतर तर काय तयार होईल? तर या पद्धतीची 3 नंबरची आकृती अशा पद्धतीने तयार होईल. समजलं विद्यार्थी मित्रांनो? काहीतरी सेकंदात उत्तर एक फुकटचे मार्क घालायचे नसतात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न बघा बरं, नीट निरीक्षण करा. पुढील प्रश्नामध्ये तर प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी येणारा योग्य पर्याय निवडा. म्हणजे इकडे काय पर्याय तो शोधायचा आहे. तर चला, आता स्वास्तिक दिलेले आहे, काही उलटे दिले, काही पालटे दिले, बरोबर आहे. म्हणजे काहीतरी स्वास्तिक वेगवेगळे दिलेले. या स्वास्तिकचा नीट विचार केला तर इकडे एक टिंब दिसतोय. वेगळं पेन वापरतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. एक इकडे टिंब दिसतोय, त्यानंतर इकडे दिसतोय, त्यानंतर इकडे दिसतोय आणि इकडे दिसतोय. म्हणजे नंतर याचा विचार केला तर हे काय करताय? घड्याळाच्या दिशेने हे टिंब काय चालले? पुढे चालले. म्हणजे घड्याळ कसं आपलं ह्या पद्धतीने अशा पद्धतीने फिरत असतं.
बरोबर आहे. या पद्धतीने फिरत असतं. तर मग पहिला इड आला, दुसरा इड, तिसरा इड, चौथा इड. मग आता पाचवा कुठे येईल ते तुम्हाला माहिती आहे. तर पाचवा कुठे येईल? वर जाईल. कुठं? इड जाईल. इड गेला म्हणजे स्वास्तिक मध्ये आपली स्वास्तिक कशी इड उलटी दिली, इड कशी येईल मग? सरळ येईल. बरोबर आहे. स्वास्तिक कशी येईल? तर सरळ येईल या पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये टिंब, बरोबर आहे. त्यामध्ये टिंब आता इड दिलेलं आहे म्हणजे वर जाईल टिंब. बरोबर, कुठे जाईल? इड. समजलं? या पद्धतीची आकृती कुठं दिसते बघा बरं. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये सेम आकृती आपल्याला तशी दिसत आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे होते. हे बी नवोदय स्कॉलरशिप मंथन यांनाच विचारले गेलेले प्रश्न आहे. पण आपल्याला पोलीस भरतीला विचारले गेले तर टेन्शन घ्यायचं नाही विद्यार्थ्यांना, फुकटचे मार्क आपल्याला या प्रश्नातून भेटत असतात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय दिला तो एक व्यवस्थित आपण समजून घेऊया. मग अ, ब आणि क यांच्या वयांची बेरीज 88 वर्ष आहे, तर 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष होती? 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? आता इकडे आपल्याला अ, ब, क दिलेले. मग अ, ब आणि क, अ, ब, क दिलेले. यांची बेरीज किती दिलेली? 88. कधी दिली पण? 4 वर्षापूर्वी. काय? 4 वर्षापूर्वी. 4 वर्षांपूर्वी म्हणजे पाठीमागं करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 4 वर्षांपूर्वी. मग आता मला सांगा इकडे 4 वर्षांपूर्वी दिलेली. मग याच्यामध्ये आपण 4 वर्षांपूर्वी, तर चला इकडे लक्ष द्या. आता एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगते. किती जण? 1 2 3. किती जण? हे 3. बरोबर आहे. 3 गुणिले किती वर्ष? 4 वर्ष. किती वर्ष? 4. मग 4 1 4 4 किती? 12. किती आले? 4 त्रिक 12 आले. 12. मग आता इकडे लक्ष द्या. आता किती मधून किती वजा करायचे? म्हणजेच 88 वजा 12 केलं. किती केलं? 88 वजा 12. 88 मधून 12 गेले तर विद्यार्थी मित्रांनो किती राहत आहे? तर 76 राहत आहे. किती राहत आहे? 76. म्हणजेच त्यांची बेरीज किती येईल? 76. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती? 2 हे तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. मित्रांनो प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. आता प्रश्न काय दिलाय ब्रॅकेटमध्ये 999 ब्रॅकेटचा दुसरा घात वजा ब्रॅकेटमध्ये 998 ब्रॅकेटचा दुसरा घात बरोबर किती? म्हणजे यांचे वर्ग करायचे. ठीक आहे. आता एकदम तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांग लक्षात. एकदम शॉर्ट ट्रिक्स. काय करायचं? जेव्हा आपल्याला लगातारचे वर्ग दिले असतील, लगातार मागे पुढे लगातार 999 998 आणि वजाबाकी दिलेले असतील, तर यासाठी मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो. मग सर्वात मोठ्यात मोठी संख्या वर लिहायची, त्याच्यानंतर छोटी संख्या 998 आणि यांची काय करायची? बेरीज करायची. काय करायची? बेरीज. तर चला आपण बेरीज करूया. 9 9 आणि 8 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? तर 9 1 9 18. 18 मधून 1 गेले तर किती राहिले? 17. म्हणजे ची किती आले? 17. 9 9 18. 18 ने 1 19. परत एक गेला अच्छा. परत 9 9 18. 18 ने 1 19. म्हणजे उत्तर आपलं किती आलं? 1997. म्हणजे योग्य पर्याय आहे का? 1997. 3 नंबर. काही सेकंदात तुमचं उत्तर आलेलं आहे लक्षात. आणि लॉंग स्टेप न गेल्यावर किती टाइम लागतो बघा तुम्ही. आता लॉंग स्टेप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 999 चा वर्ग करून परत 998 चा वर्ग करावा लागेल. मग त्यानंतर आपलं काय निघल? उत्तर निघल. मग अशा शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत स्वप्नील वाकसरी ऍप डाउनलोडिंग नसेल केलं तर जरूर डाउनलोडिंग करा, जेणेकरून त्याच्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे संपूर्ण प्रकरण, संपूर्ण सिलेबस अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपण ऍपच्या माध्यमातून लाईव्ह रेकॉर्डिंग बॅचच्या माध्यमातून अगदी सांगितलेला आहे. तो तुम्ही बघितला तर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत लवकरात लवकर समजेल. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिला तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. चला द्या विद्यार्थी मित्रांनो लक्ष. 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती? आता सरासरीवरील आपल्याला उदाहरण विचारलंय. आता आपल्याला समसंख्या म्हणजे माहित असणं गरजेचं आहे. समसंख्या म्हणजे काय? संख्येचे एकच नाही
संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे अंक असेल तर त्या सर्व संख्यांना काय म्हणतात, समसंख्या असे म्हणतात. चला मग लिहून घेऊया. मग आता समसंख्या त्यानंतरची कोणची 26, 26 नंतर कोणची 28, 28 नंतर कोणची 30, 30 नंतर कोणची 32, 32 नंतर कोणची 34, बरोबर आहे, आणि 34 नंतर कोणची 36, बरोबर. या संख्या लिहिल्या. एकूण संख्या मोजा किती, 1 1 2 3 4 5 6 म्हणजे भागिले किती 6. आता यांची काय करा, टोटल बेरीज मारा. काय करा, बेरीज मारा. मग यांची बेरीज किती येते, 186. किती येते, 186 भागिले किती 6. मग आता 6 ने आपण काय करूया, भाग देऊया. मग 6च्या पाड्यात 8 येता का, 6 1 6 6 12 साहित्रिक 18, 6 1 6 6 12 साहित्रिक 18 आणि 6 1 6 म्हणजे यांची सरासरी किती आली, 31. समजलं विद्यार्थी मित्रांनो. अयोग्य पर्याय किती आला, 2 हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका चॅरिटी शो साठी पोलिसांतर्फे 420 तिकिटे विकली गेली. या तिकिटांतील अर्धी तिकिटे 5 रुपये दराने, 1/3 तिकिटे 3 रुपये दराने आणि उर्वरित तिकिटे 2 रुपये दराने विकली तर एकूण प्राप्त रक्कम किती, अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. मग आपण इकडे संपूर्ण माहिती लिहून आपण काय करूया, उदाहरण सोडून घेऊया. आता इकडे पूर्ण, बरोबर, पूर्ण तिकिटे, बरोबर आहे, पूर्ण तिकिटे. आता पूर्ण तिकिटे किती दिले आपल्याला, 420 दिलेले, 420. समजलं, 420 इथपर्यंत. अर्धे तिकीट. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील मुद्दा काय दिलाय, अर्धे तिकिटे, अर्धे तिकिटे. मग आता 420 मधून अर्धे केले म्हणजे भागिले 2 केले तर किती राहतात, 210. 210 गुणिले किती, 5 केले, किती, 5 रुपये ना, ओके, 5 रुपये म्हणजे किती आले, 1050, बरोबर, 1050 रुपये. ठीक आहे, इथपर्यंत 1050. मग आता पुढं, ठीक आहे, पुढे आता आपल्याला काय करावं लागेल, तर त्यामधील तिकिटे किती दिलेले, तृतीयांश, 1/3 काय, 1/3 म्हणजे किती, 1/3. किती, 1/3. मला सांगा 1/3 तिकीट दिलेले, बरोबर आहे. मग आता 1/3. मग आता याला आपण काय करू, आधी सोडून घेऊया. काय करूया, सोडून घेऊया. मग 1/3 गुणिले, बरोबर, गुणिले किती येतील, मग आता तिकीट किती उरले आपल्याजवळ, फक्त 210 म्हणजे किती, 210. आता यांना भाग देऊया. ठीक आहे, भाग देताना इकडे सर्वांचं लक्ष पाहिजे, भाग कसा देतोय, मग 7 3च्या पाड्यात 21 येतात का, हो. मग 3 1 3, 3 1 3, 3 6 3 9 3 4 12 3 15 3 6 18 3 7 21 आणि 0 जशाला तसे. म्हणजे 70 काय आले, उर्वरित तिकीट आहे. काय आले, 70 हे काय भेटले आपल्याला, उर्वरित तिकीट, बरोबर आहे, 70 उरलेले म्हणजे उरलेले तिकीट, बरोबर आहे. किती आले उरलेले, 70 तिकीट, बरोबर आहे. मग उरलेले तिकीट किती, 70 रुपयाला, 70 2 रुपये, बरोबर आहे. मग 7 1 7 7 2 14 म्हणजे हे किती रुपये झाले, तर हे किती रुपये झाले, 140. आता तुम्ही अशा लेवलला 103 एकावर सोडवलं नाही तर आपल्याला आता तिकीट किती उरले हे माहित असणं गरजेचं आहे. मला सांगा आता किती मधून रे, मग आपले एकूण तिकीट किती होते, 210. किती होते, 210. मग आता 210 मधून किती, 70 गेले. किती, 210 मधून 70 काढा म्हणजेच आपल्या जवळ 140 तिकीट उरले. किती, 140. इकडे किती आले, 140 तिकीट गुणिले किती, मग आता हे किती रुपयाला दिलेले, तर 3 रुपये. याला गुणिले किती करा, 3 रुपये. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, याला गुणिले किती, 3 केलं
म्हणजे यांचा गुणाकार किती येणार आहे तर 420 रुपये. समजलं विद्यार्थी मित्रांनो. मग आपल्याला संपूर्ण तिकिटांची रक्कम भेटलेली बरोबर आहे. संपूर्ण तिकिटांची काय भेटलेली आहे रक्कम भेटलेली आहे. तर मग चला इकडे आपण काय करूया टोटल बेरीज मारतो. एवढी जागा पुसून टाकतो. मग टोटल काय करू आपण बेरीज मारूया. हे तुम्ही लिहून घ्या वाटलं स्क्रीनशॉट मारला तरी चालेल. मग आता एकूण आपल्याला रुपये पहिले किती दिलेले 1050 ठीक आहे आणि त्यानंतर 420 आणि त्याच्यानंतर 140 यांची काय करूया बेरीज करूया. मग यांची बेरीज करण्यासाठी आपल्याला माहित आहे बेरीज सर्वांना येते. बेरीज करूया. मग 0 0 0 किती 0 5 आणि 2 किती 6 7 7 आणि 4 किती 11 किती आले 11 एक गेला हातच्या बरोबर आहे एक हातच्या. मग आता 4 आणि किती 5 5 आणि 6 त्याच्यानंतर 1 बरोबर आहे. मग किती आले 1610 किती आले 1610 रुपये. योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे चला तर न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. काय दिलंय समजून घेऊया. एका सरळ रोडवर चोर व पोलीस यांच्यातील अंतर जर 100 मीटर असेल आणि चोराचा वेग 8 किलोमीटर तास व पोलिसांचा वेग 10 किलोमीटर तास असेल तर तो पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो तुम्हाला. आता यामध्ये काय टाकावं लागेल तुम्हाला तर अंतर माहित पाहिजे बरोबर आहे. अंतर भागिले बरोबर आहे अंतर भागिले वेगांची वजाबाकी समजलं वजाबाकी गुणिले 18/5 या सूत्रामध्ये आपण काय करूया किमती टाकूया. मग आता एकूण अंतर किती दिले आपल्याला 100 मीटर ओके 100 भागिले आता भागिले आपण काय करणार वेगांची वजाबाकी. वेग किती दिला आपल्याला इकडं 8 किलोमीटर आणि 10 किलोमीटर. मला सांगा 10 मधून 8 गेले म्हणजे किती राहतात वेग 2 किलोमीटर. आपण 2 लिहून घेतले. मग यांना संपूर्ण भागिले गुणिले इकडे गुणिले किती 18/5. मग आता भाग देऊया आपण. भाग कसा जाईल मग द्या एक लक्ष. भाग देण्यासाठी 2 1 2 2 9 18 5 1 5 5 2 10 0 दशाल तसे. आपल्या जो काय उरलं 20 गुणिले 9 मग 20 गुणिले 9 म्हणजे किती झाले 9 1 9 2 18 म्हणजे किती झाले 180. 180 काय भेटले सेकंद. काय भेटले सेकंद. पण याच्यामध्ये आपल्याला कशात मिनिटात चार पर्यायामध्ये काय मिनिटं दिलेली उत्तर. याचे रूपांतर आपल्याला कशात करावं लागेल तर मिनिटामध्ये करावं लागेल. मग एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तर 60 सेकंद. मग 180 भागिले किती 60 करा. मग आता 60 ने आपण काय करू भाग देऊया. मग 0 0 कटले 6 1 6 6 2 12 साहित्रिक 18 म्हणजे तुमचे काय 3 काय भेटले मिनिटे. काय भेटले मिनिट 3 मिनिट. समजलं. योग्य पर्याय क्रमांक किती 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय दिलाय तो व्यवस्थित आपण समजून घेऊया. 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात तयार करतील. एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो. कामगार दिवस वस्तू सगळं लिहून घेऊया आपण. 8 त्यानंतर 12 त्यानंतर 480 आणि खाली पण दिलंय तर कामगार किती आहे 10 किती आहे 10 आणि किती दिवसात आपल्याला हे दिले का दिवस तर दिवस काढायचे आणि किती वस्तू तयार करतात 350. या पद्धतीने आपण मांडल्यानंतर
याला एक शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो कशा पद्धतीने याचा गुणाकार करायचा. सरळ इकडे येऊन ह्या पद्धतीने इकडे गुणाकार करायचा, नंतर यांचा आणि यांचा गुणाकार करायचा. मग तुम्हाला इकडे समजलं असेल, वेगळ्या पेनचा वापर करतो म्हणजे लवकर समजेल. ठीक आहे, दोघांचा आणि मग इकडे काय करायचा, यांचा गुणाकार करायचा. चला गुणाकाराची आपण काय करूया, मांडणी करूया. मग आता सुरुवातीला काय येईल, 8 गुणिले 12 गुणिले किती येणार, या पद्धतीने म्हणजेच किती 350 आणि संपूर्ण संख्येला भागिले किती येतील 10 गुणिले किती 480. चला मग आता भाग देऊया आपण. मग आता 0 0 कटला. मग आता कोणत्या संख्येला भाग जाईल बरं. मग आता 4च्या पाड्यामध्ये 12 पण येतात आणि 48 पण येतात. मग 4 1 4 4 4 3 12 असं केलं तरी चालेल, किंवा 12च्या पाड्यामध्ये 12 आणि 12च्या पाड्यामध्ये 48 पण येतात. मग इकडे लक्ष द्या, आपण काय करूया, 12ने पूर्ण भाग देऊया. मग 12 1 12. मग 12च्या पाड्यात 48 किती नंबरला येतात, 12 1 12 25 12 1 36 12 चोक 48. समजलं विद्यार्थी मित्रांनो. मग आता परत आपण काय करू, भाग देऊया. मग 4 1 4. मग 4 1 4 4 2 8 इथपर्यंत आले. ओके, 4 1 4 4 2 8 इथपर्यंत आले असतील. मग आता जाऊया आपण आता पुढे आपल्याला काय राहिलं ते लिहून घेऊया. 2 गुणिले 35 बरोबर आहे भागिले किती 10. आता कधी पण 100 एक वर जेवढे शून्य असेल त्याला कधी भाग देत बसायचा नाही. भाग दिला तर तुमचं उत्तर चुकतं, हे लक्षात ठेवा. चुकतं म्हणजे वेळ लागतो. मग आता 35 गुणिले 2 करा तर किती आले 70. किती आले 70 आणि भागिले किती आहे 10. मग इकडे काय होईल, 0 0 कटला जाईल. काय होईल, 0 0 कटला म्हणजे तुमचं उत्तर किती आलं 7. किती आलं 7. मग काय विचारलं, किती दिवसात त्या वस्तू किती दिवसात तयार करतील, तर किती दिवसात 7 दिवसात. समजलं विद्यार्थी मित्रांनो. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने उदाहरण तुम्हाला मी सांगितलं आहे. मित्रांनो आज आपण नागपूर शहर बरोबर आहे, नागपूर शहर आयुक्तालय या ठिकाणची पोलीस भरतीची 2024 ची प्रश्नपत्रिका पूर्ण बघितलेली आहे. अगदी आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपण संपूर्ण गणित समजून घेतलेले आहे. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व स्वप्नील वाघ सर या प्ले स्टोअरच्या ऍपवर संपूर्ण शॉर्ट ट्रिक्स पद्धती पाहण्यास भेटतील. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.